नमस्कार मित्रांनो, महाकोकणच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण व्हिडिओ का म्हणाला आहे हे तुम्हाला पुढे कळेलच। तर मित्रांनो, सध्या आपण आपल्या राजापूरमध्ये ज्या प्राचीनकालीन अवशेष सापडले जात आहेत त्याचं संशोधन चालू आहे। तर मित्रांनो, आपण मागील 2 व्हिडिओ पाहिलात। एक पाहिला तो कोंडेतळे या भागातील गावठण सड्यावर मध्ययुगीन काळातील विहिरी तसेच तलाव तुम्ही पाहिलात, तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आपण राजापूर कोदवली या भागामध्ये सापडलेले एकाश्म म्हणजे एकपाशाने मंदिर आपण पाहिलात, त्याला देखील आपलं सहकार्य चांगलं लागलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण जो व्हिडिओ करत आहोत तो आता राजापुरातीलच कोतापूर, धाऊलवल्ली आणि धारतळे या ठिकाणी काही अवशेष सापडले आहेत प्राचीन काळातील, ते आपण पाहणार आहोत। आणि हे ज्या गोष्टी आहेत ते खूप पाहण्यासारख्या आहेत। ह्यामध्ये विहीर आहे, तलाव आहे। तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल विहीर तर आम्ही काय बघतोच, नेहमी बघतो, तलाव बघतो, परंतु ते आता हल्लीच्या काळातले तलाव आणि विहीर आणि प्राचीन काळातील तलाव आणि विहीर यामध्ये खूप फरक आहे, त्यांच्या रचनेमध्ये फरक आहेत। कारण आताच्या विहिरी ज्या आहेत त्या आपण गोल स्वरूपात पाहतो आणि त्या विहिरी आहेत त्या आधुनिक साधन सामुग्री वापरून त्या विहिरी तयार केलेल्या असतात, खोदलेल्या असतात। तर त्या काळी प्राचीन काळामध्ये साधारण 5व्या ते 6व्या शतकामध्ये कोणत्याही प्रकारची अवजारे नव्हती किंवा साधन सामुग्री नव्हती, आधुनिक आता जशी आहेत साधन सामुग्री त्यावेळेला नव्हती। तर त्यावेळेला त्यांनी जे कातळ वगैरे असं कोरलेलं आहे, कातळामध्ये कोरून विहिरी तयार केलेल्या आहेत, त्या खरोखर खूप पाहण्यासारख्या आहेत आणि त्यावेळची जी कला आहे ती अजूनही पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण आता कोतापूर फाट्यावर आलेलो आहोत। हा जो समोर रस्ता गेला आहे तो धारतळीकडून असा रत्नागिरीला गेलेला आहे आणि हा इकडून समोर इकडे जो फाटा फुटला आहे तो कोतापूरला गेलेला आहे आणि हा राजापूरवरून आलेला रस्ता आहे। तर ही कोतापूरची शेड आहे, त्या शेडच्या मागे विहीर आहे अशी आम्हाला माहिती कळली, म्हणून आम्ही शोधण्यासाठी ते आलेलो आहोत, मी आणि विनोद दादा। तर विनोद दादांनी तिकडे पुढे जाऊन शोधलं आहे आणि ती विहीर कुठे आहे ती शोधून काढली आहे। खूप प्राचीन काळातली विहीर आहे, कारण इथले आम्ही गाववाले जे स्थानिक होते आता इथे नाही, ते गेले निघून। त्यांना आम्ही विचारलं होतं की ते जवळपास कुठे विहीर आहे का प्राचीन काळातील, तरी त्यांना माहिती नव्हती। त्यांनी नाही म्हणून सांगितलं आम्हाला माहिती, परंतु आम्हाला माहिती भेटली होती, विनोद दादाला माहिती भेटली होती, मग त्यांनी इथे मागे येऊन शोधाशोध केली, तिथे त्यांना ती विहीर सापडली आहे। तर जाऊन पाहूया कशा प्रकारची आहे आणि ती कोणत्या कालखंडातील ती विहीर आहे किंवा त्या विहिरीला काय नाव आहे ते देखील आपल्याला विनोद दादा सांगतील, त्याची पूर्ण माहिती देतील। आता ते बांध दिसते आपल्याला, तर इकडे बांधाच्या आतमध्ये ती विहीर आहे, सावकाशी आहे। अरे वा, जबरदस्त हो, पायऱ्या बघ, आणि ते सरळ दिसेल, ते ह्याला जोड नाहीये। हे जे कातळ आहे हे कातळच खोदत त्यांनी पूर्ण नेलंय। आता इथे काय आहे ते आपल्याला कळत नाहीये, पाणी काढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। काठी उंच आहे, उंच आहे, एवढाच आहे उंच, पण ते पाणी काढायला पाहिजे आपल्याला, पाणी काढलं काय आहे ते कळेल। ते अर्धा ते पाऊण फूट आहे उंच। मी खाली जाऊन पाहू का? हा, जास्त जाऊ नकोस, काठी घे, आपल्या दर्शकांना सुद्धा कळलं पाहिजे। तर ते जरा थोडं भयानक वाटतंय, पाहताय पूर्ण जंगल आहे। आपल्याला त्या बाजूला सुद्धा तिकडे ही एकच विहीर आहे, पण त्या बाजूला जाऊन आपण त्याची माहिती घेऊया। हा हा, आता बघते रान वगैरे खूप वाढलंय, नाही चांगलं आहे तसं, हे बघूया। हो हो, आपल्याला पायऱ्या बघताय, खूप खोलपर्यंत विहीर आहे, खाली पाहताय तिकडे। थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो। आणि ही जी मध्ये जी आपल्याला दगड दिसत होती खाली कमानी असावी असं विनोद दादा सांगतायत, तिथून पलीकडे जायला मार्ग असणार। हा हा, खाली विहिरीसारखी विहीर खोदली आहे आणि इकडून पायऱ्या खोदत जाताना तो मधला भाग काढून टाकलाय आणि तिकडच्या तिकडून खोदलेल्या विहिरीमध्ये ते इकडून जाण्यासाठी मार्ग केलाय। म्हणजे आपण जसा दरवाजा करतो बरोबर तसा दरवाजा आहे तो विहिरीत जाण्यासाठी।
विहीर समजा पाणी उद्या कमी झालं, विहिरीच्या तळाशी गेलं तर तळापर्यंत जाऊन ते पाणी काढता यावं ह्याच्यासाठी त्यांनी तो खालीपर्यंत केलेला मार्ग आहे, म्हणून तो तिथे कोरलेला दिसतोय बघ. तो ऍक्च्युली पाण्यामध्ये बुडाला येतो, पण तो असा कमाली सारखा करून तो खाली, म्हणजे तो पण वरचाच दगड आहे, असं काही नाहीये की तो दगड बसवलाय. नाही वेगळा एकच आहे तो, सगळे पूर्ण कातळ कोरलेलं आहे ते. आपण हा समोरून भाग पाहिलेला आहे. आता आपण त्या बाजूला जाऊया, पलीकडे जाऊया आणि पाहूया कशा प्रकारची आहे तिथे रचना कशी केलेली आहे विहिरीची, ते देखील आपण पाहूया. आणि विनोददादा आपल्यासोबत आहेतच, ते आपल्याला माहिती देणारच आहेत. तर पाहता इथे ही बाग आहे पुढे, आणि ही बागेतूनच आपल्याला जावं लागेल, कारण इथे दिसते आपल्याला पाणी गेलेलं. पाहूया इथून, पण जाण्याला वाट नाही आहे, तर आपण इकडून गेट उघडून आपल्याला जावं लागेल. पाहताय बागेशेजारीच इथे ही विहीर आहे, परंतु बागेसाठी इथल्या विहिरीचा पाण्याचा वापर केलेला काय दिसत नाही, कुठेकडून काय पाईप वगैरे काही दिसत नाही आहे. पाहताय खूप खूप घनदाट असं जंगल आहे. आता आपण आज जाऊया जंगलामध्ये. इथे विहीर आहे, खूप प्राचीन काळातली आहे. आपले विनोददादा इथे आलेले आहेत, आपल्यासोबत आहेत, तर आपण विहीर पाहूया. खूप प्राचीन काळातली विहीर आहे. ऐकली बघा, मध्ययुगीन काळातली विहीर आहे आणि हिला पोखरण म्हणतात. पोखरण म्हणजे विहिरीचाच प्रकार पोखरण. जसं आपण परवा वापी बघितली तशी ही पोखरण, बारव म्हणतात पोखरण. ही पण नंदा प्रकारातली आहे. नंदा म्हणजे एका बाजूने उतरायला पायऱ्या, आणि त्या पायऱ्या तिकडून आहेत उतरायला, ते पूर्ण विहिरीच्या तळापर्यंत जातात. ही विहीर पूर्ण पाण्याने भरली आहे, आणि ही पूर्ण दगडामध्ये कातळामध्ये कोरलेली आहे. पायाखाली कातळामध्ये पूर्ण कोरलेली आहे, म्हणजे हिला कुठे बांधलेलं नाही. हा वरचा भाग सोडला तर खाली तिला कुठे बांधलेलं नाही. हा वरचा भाग कदाचित बांधला असेल किंवा काहीतरी केलं असेल, पण खाली ती पूर्ण कातळात आहे. तिकडून उतरायला पायऱ्या आहे, आणि तिथे कुठेतरी ह्याच्यावर शिलालेख किंवा काहीतरी असू शक्य. आता आपण आता सांगू शकत नाही काय आहे ते, आता अडचण पण खूप आहे. ही नंदा प्रकारातली बारव मध्ये हे आहे, पार्टिशन आहे. पार्टिशन नाही येते, ही विहीर एवढीच आहे. हा जो भाग दिसतोय ना, ही अशी खाली गेलेली विहीर आहे. तिकडून त्या पायऱ्या करण्यासाठी त्यांनी तो भाग कोरलाय. तिकडून खाली जाऊन पाणी आणावं लोकांनी. आता तसं म्हटलं तर ह्या बारव किंवा ह्या ज्या नंदा प्रकारातल्या ज्या पोखरण आहेत किंवा बारव, तळी, परवा आपण बघितलेलं ते तळ, ह्या सगळ्या ज्या म्हणजे तळाट, ह्या ज्या सगळ्या जलव्यवस्थापनच्या वेगवेगळी माध्यमं आहेत ती त्या काळातली. आणि ही सगळी माध्यमं आहेत ना, ही त्या काळच्या रस्त्यांवर, म्हणजे लोक ज्या रस्त्याचा वापर करायची, पाय वाटतात, त्या ठिकाणच्या ह्या सगळ्या बारव आहेत. आता हा जर विचार केला तर पूर्वीच्या काळात कदाचित हा इकडचा मार्ग होता असेल, व्यापारी मार्ग होता असेल, किंवा लोकांचा येण्या जाण्याचा मार्ग होता असेल. बरोबर, प्रमुख मार्ग जे म्हणतात, किंवा वस्ती वगैरे असू शकेल इकडे, किंवा वस्ती असू शकेल, किंवा ह्या बारव, अशा प्रकारच्या बारव, तळात, ही त्यावेळची जी धार्मिक स्थळं होती, मंदिरं, त्या मंदिरांच्या इथे होत्या, धर्मशाळांच्या इथे होत्या, जिथे धर्मशाळा आहेत तिथे होत्या. त्याच्यासाठी त्यावेळीच्या लोकांनी हे जलव्यवस्थापनची अतिशय सुंदर अशी केलेली ही कला आहे. आणि गंमत अशी आहे की हा जो जलव्यवस्थापनाकडे, ह्या पूर्वीच्या जलव्यवस्थापनाकडे आज आपण लक्ष दिलं आणि जर ही साफ केली, आणि ही, कारण ह्याच्यामध्ये वर्षाच्या 12 महिने पाणी असतं, कधी न आटणारी अशी असतात. तर त्यावेळेच्या लोकांनी नॅचरल जे रिसोर्सेस आहेत पाण्याचे, जलस्रोत, त्याच्यावरच ह्या बांधलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या कधीही आटत नाही. बरोबर. आणि ह्याच्यात वर्षाच्या 12 महिने पाणी घातलं, त्याच्यामुळे जर ह्या आज साफ केल्या शासनाने किंवा शासकीय ह्याच्यातून, आणि जर आपण वापर केला, आजही वापर केला, तर ह्याच्या बांधकामावर एकही रुपया खर्च न करता फक्त साफ करून पाणी काढणे, अनेक गावांची ताण ह्याने भागू शकते. बरोबर. पूर्वीच्या काळात ह्या अशा शेतीसाठी पण ह्याचा वापर केला. आणि हे वरचं बांधकाम आहे ते सुद्धा पुरातनच आहे, कारण किंवा कदाचित पुढच्या काळात पण केलं. पण दगड बघा केवढे मोठे आहेत, एक जसे आपण किल्ल्याला आणि पाहतो ना तसे दगड आहेत. मध्ययुगानंतरच्या पुढच्या काळामध्ये लोकांनी केलं असेल, किंवा त्या काळातलं असेल, कारण त्या काळात
एकावर एक दगड रचून हे करण्याची कला होती. तासणी पण बघा कशी आहे, तासले बघा कसं ते एकदम. ह्या बाजूला पण बघ, तिचा जो आकार आहे, राऊंड केला, हा जो दगड आहे तो पण त्यांनी राऊंड केलाय, म्हणजे असं नाही ठेवलंय. म्हणजे हा नंतरचा भाग पण असू शकेल. बरोबर. हा बरोबर. पण हा जर तू बघितलास तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ही अशी गोलची काय त्याची व्याप्ती आहे. हो, हे राऊंडच आहे. हो, पूर्ण राऊंड आहे आणि हा दगड एकच आहे, कुठेही त्याला हे नाहीये, नाही जॉईंट दिसत नाही कुठे. आता हे सगळं वाढल्यामुळे गेलंय ते, माती वगैरे आले वरती. पण हा असा प्रकार ह्या सगळ्या मध्ययुगीन आणि पुरातन आहे. ह्याचं जतन तर झालं, कारण मला वाटतं राजापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त अशा भारवाणी हे आहेत. होय, आता आपणच बघितलेल्या 3-4 ज्या आहेत त्या अशाच प्रकारातल्या आहेत. सगळ्या मध्ययुगीन वाटतात. मध्ययुगाच्या काळामध्येच ही कला आली. ज्यावेळी चंद्रगुप्त मौर्याचा म्हणजे गुप्त साम्राज्याचा अंत झाला आणि म्हणजे गुप्त साम्राज्याचा अंत ते मुघल साम्राज्याचा उदय, ह्याच्या मधला जो काळ आहे तो आपल्याकडे साधारण मध्ययुग मानला होता, भारतीय मध्ययुग. काही जण म्हणतात की 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत, 15व्या शतकापर्यंत. काही जण म्हणतात 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत मध्ययुग. असं प्रत्येक इतिहासकाराचं मत वेगळं असू शकतं. बरोबर. तसं ते काही सर्रास आपल्याकडे 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतचा काळ हा मध्ययुगाचा मानला होता. म्हणजे ह्या मध्ययुगातल्या सगळ्या असू शकतात, असतील. कारण कसं आहे की ही कला त्याच काळात होती, ह्याचे उल्लेख त्याच काळात मिळतात. आणि ह्या सगळ्या अशा ह्याच्यामध्ये असायच्या. कशामध्ये? राजमार्ग, व्यापारी मार्ग, धर्मशाळा, त्यानंतर मंदिरं, आणि ह्या सगळ्याचा म्हणजे जलव्यवस्थापनाचा अतिशय उत्तम नमुना. म्हणजे एवढा सुंदर नमुना जलव्यवस्थापनाचा आजच्या काळातही नाही, एवढा सुंदर नमुना हा जलव्यवस्थापनचा आहे. त्या लोकांनी किती विचार केला असेल. जर 5व्या शतकापासून अगदी आपण असं म्हणू की ही 15व्या शतकामध्ये केलेली असेल, तरी आज 800-900 वर्ष झाली. बरोबर ना? 700-800 वर्ष झाली. 15-5 आणि ही पुढची 500 वर्ष तरी सहज झाली. 500 वर्षात सुद्धा एवढा त्यांचा जलव्यवस्थापनचा जो दृष्टिकोन होता तो आजही आहे, आजही टिकून आहे. त्या लोकांनी कुठल्या दृष्टीने म्हणजे किती विचार केला असेल. आज आपण साधी एखादी तळी किंवा धरण बांधलं तरी त्यातून आपल्याला पाणी आम्हाला मिळेल की नाही पण शंका असते. इथे जर ही 500 वर्ष ही विहीर जर पाणी देत असेल तर अजून ही साफ केली आणि तिची डागडुजी केली, खाली बांधकामच नाहीये, शिऱ्यामध्येच पूर्ण खोदली आहे, दगडामध्ये पूर्ण खोदली होती. आणि तिथल्या त्यावेळी तर एवढ्या खाली पाणी कसं असेल, कसं शोधलं असेल. बरोबर. वरती चढून कसं शोधलं असेल, त्याला काय कळलं असेल या पाण्यामध्ये. हा सगळा त्यावेळेचा दृष्टिकोनाचा भाग आहे. बरोबर. आज याच्यामध्ये आपण आजच्या जर ही एवढी भरली म्हणजे आता साधारण ही म्हणजे पायऱ्यांची जर व्याप्ती बघितली तर ह्या आता जे पाणी असते ते किमान 10 पुरुष पाणी असेल. होय ना? किमान ह्याच्या खाली 10 पुरुष पाणी असेल. बापरे. कारण ह्या विहिरी अशा पूर्ण जर म्हणजे ऍक्च्युली ही आता झरे ह्याचे हे झाले असतील, बुजले असतील, वर्ण घाण वगैरे पडून चिखल पडून खाली कुजून सगळे झरे बुजले असतील. झरे ओपन केले ना तर ही विहीर पूर्ण भरेल. मग ह्या जलव्यवस्थापनाकडे आपण इथल्या लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मागणी करणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. पाहताय किती प्राचीन आहे. इथे झाडं पण पाहत आहे. आता विहिरीच्या वरती जी आता कातळ आहे, त्या कातळावरती एकच कातळामध्येच ती कोरलेली आहे, परंतु कातळा पण पाहताय त्यात मोठमोठी झाडं आता आलेली आहेत. ते पहा तिकडे. तर आता आपण जाणार आहोत ते धारतळ्या ठिकाणी. आता हे ठिकाण आहे ते कोल्हापूरच्या अगदी स्टॉपच्या नजीकच आहे. ते कोल्हापूरचं स्टॉप आहे त्याच्या नजीकच हे आहे, पण इथे कोणाचं लक्ष नाही पडलेलं आहे, दुर्लक्षित भाग आहे आणि एकाला विचारलं त्याला सुद्धा माहिती नाही. म्हणजे अशी याची स्थिती आहे. म्हणजे ह्या जलस्रोतांकडे आपण लक्ष दिलं नाही पुढच्या काळामध्ये. आपण बोरवेलच्या नादात घुसलो. म्हणजे बोरवेल काय करते तर जमिनीच्या पोटातलं पाणी जे सगळं आहे ते सगळं उपसून काढतं, पण हे तसं करत नाही. हा जलव्यवस्थापनचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे ह्याला पोखरण, आता ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. पोखरण आहे, नंदा पोखरण आहे, 2 तोंडाची पोखरण आहे, 4 तोंडाची आहे. त्याच्यामध्ये उतरण्याचे जेवढे मार्ग तेवढे त्याचे प्रकार बदलतात. बरोबर. तसंच धावलोले भागामध्ये सुद्धा एक विहीर सापडली आहे आणि ह्या खूप मोठ्या आकाराच्या विहीर आहेत. तर त्यांची रचना जर तुम्ही पाहिलात ना, आपल्याला एक प्रश्न उभा राहतो
की त्या काळामध्ये कोणतीही साधन सामुग्री नसताना किंवा कुठल्याही प्रकारची आतासारखी आधुनिक अवजारं नसताना त्यांनी कशी काय ही एवढे कातळ खोदून म्हणजे कातळामध्ये कोरून ते विहिरी बांधल्या असतील याचा विचार पडतोच. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते धारतळ्यामध्ये आलेलो आहोत. आपण पाहत आहात हा धारतळ्याचा भाग आहे. तिथे चेक नाका आहे, तो आता बंद आहे सध्या. आणि आपले सर्व हे रिक्षावाले मित्र आहेत, अगदी जीवाच्या कंठचे असे माझे सगळे मित्र आहेत हे. तर आणि आपल्याला इथे प्रसाद भोसले भेटला आहे. तर प्रसाद भोसले आपल्याला इथील जे प्राचीन ज्या अवशेष आहेत ते आपल्याला दाखवणार आहे. प्रसाद भोसले, चला. तर हा इथे चेक नाका होता पूर्वी धारतळ्यावरचं, आणि इथे धर्मशाळा अशी माहिती देतात आपल्याला प्रसाद. तुम्ही बोटीने लोक प्रवास केल्यानंतर इथे मध्यंतरासाठी म्हणून विश्रावासाठी थांबायचे इथे. हां हां, मुसागाजीवरून आले. हां हां. आणि इथेच मागे ही धर्मशाळा आहे. धर्मशाळेच्याच मागे इथे तलाव आहे, खूप जुना तलाव आहे. इकडे कोण माणसं वगैरे येत नाही जातं? नाही नाही, पण आता तसं वापरत नाही. हां हां, जाऊ ना पुढे. होय होय, आज येऊ. वाट दिसत नाही, पण वाट काढत जाऊया. हे काय तळ आहे काय? काठी आपण तिथेच ठेवू. तर ते पाहत आहे, मोठा तलाव आहे. आणि पाईप देखील पाहत आहे आपण, इथे पाईप लावला आहे. त्याला एकच मोकळ, त्या बाजूला तिकडे आहे का म्हणजे तिथपासून आहे ना, तिथपासून तिथपर्यंत. हां हां, परवा तडाख. चांगलं. हा नंतर वरचा भाग नंतर बांधलाय का? हां, आपले विनोद दादा पाहत आहेत, त्यांनी पाहिल्यानंतर आपल्याला माहिती देतील. भाग बाकीचा आहे ना, हा खालचा प्राचीन आहे आणि वरचा नंतर बांधलेला ग्रामपंचायत. हां हां. उभे आहे तिथून खालचा तो पूर्वी बांधलेला प्राचीन आहे. त्याला काय हे नाही असतं, म्हणजे हे नाही हे केलं. हा तो खाली खाली नुसतं तो कातळातच खोदलाय. हां, तिकडे पण त्याला खालीच आहे ना तो. होय. वरचं बांधकाम फक्त हे केलेलं आहे नंतर. आता जे आपण विहिरी पाहणार आहोत त्या पायऱ्यांच्या आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत त्या विहिरींना. तुम्ही खाली विहिरीमध्ये जर उतरू शकता, जवळजवळ 50 ते 60 पायऱ्या असतील. तर पाहूया आज आपण त्या विहिरी. खरोखरच खूप पाहण्यासारख्या आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या ह्या कोकणामध्ये किंवा आपल्या राजापूरमध्ये खूप प्राचीन अवशेष सापडलेले आहेत आणि अजून बऱ्याच ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती आहे, आपल्या पाहण्यात कुठे जरी अशा गोष्टी असतील ज्या प्राचीन काळातील असतील, कारण सड्यावर किंवा जंगलामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला आपण तिथे राहतो त्या आजूबाजूला असे काय कुठल्या गोष्टी तुम्हाला आढळल्या असतील, उदाहरणार्थ प्राचीन काळातील विहिरी, तलाव, शिलालेख किंवा एका दगडामध्ये काही कोरलेलं असं मंदिर वगैरे असं काय असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. आमचा मोबाईल नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवर देण्यात येईल. तर तुम्हाला असं कोणतं काही आढळलं या आपल्या राजापूर तालुक्यामध्ये तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही तिथे येऊन त्याची पाहणी करू. तसं त्याबद्दल आपल्याकडे माहिती देणारे आपल्याकडे श्री विनोदजी पवार आहेत आणि आजसुद्धा ते आपल्यासोबत आहेत. तर प्राचीन युगांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. तेव्हाची राहणीमान, त्यांनी कशा प्रकारे ही विहीर खोदली असेल आणि विहीर खोदण्यामागचा उद्देश, ह्या सर्व गोष्टी आपल्याला विनोदजी पवार सांगतील. तर आपण आता पानेरी फाट्यावर आलेलो आहोत. जवळजवळ हे धारतळ्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. तर इथे आपल्याला विहीर आहे प्राचीन काळातील, ते आपण आता पाहायला जात आहोत. विनोद दादा आपल्यासोबत आहेतच. अधिक आपल्यासोबत प्रसाद भोसले, इथे धारतळ्यावरील एक प्रतिष्ठित असे नागरिक आहेत आणि समाजसेवक आहेत. तर ते सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत.
भारी पूर्वी मच्छीसाठी लोक गरिबी असताना त्यावेळी बाहेरसाठी त्या भारी लोकांवरून जे घेऊन जायचे ना, हा माशांचे माशा, तर ते कधी इथे थांबून पाण्याचा आसरा इथे असल्यामुळे मग इथे थांबायचे, हा. असा तो विषय होता. तर आता आम्ही 3 दिशेला 3 जण गेलेलो आहोत. शोधाशोध चालू आहे. इथेच आहे, याच परिसरामध्ये ती विहीर आहे. आणि ती विहीर आता कोणत्या प्रकारातली आहे, हां, आणि आता थोडीशी हिरवळ वाढली आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे लगेच लक्षात येत नाही आहे. तर विहीर इकडे सापडली आहे, याच बाजूला आहे इकडे. तर विनोद दादा त्या बाजूला शोधायला गेले होते, ते सुद्धा येतात परत. आणि इकडे मोराच्या ओरडण्याचा आवाज येतोय. तर आमच्या मनामध्ये सुद्धा उत्कंठ लागून आहे विहीर पाहण्याची, कारण वेगवेगळ्या रचना असतात विहिरीच्या. कारण प्राचीन काळातील विहिरी आहेत, त्याचं बांधकाम कशा प्रकारे, कोरीव काम कशा प्रकारे केलेलं असतं ते पाहण्यात एक वेगळा आनंद असतो. कारण ही जी विहीर आहे ती आता इथले स्थानिक सांगतात की पांडवकालीन ही विहीर आहे. परंतु आता आपण पाहूया, ते आता आमचे विनोद दादा आले की सांगतीलच, कारण त्यांचा अभ्यास आहे त्या गोष्टीवर. ते कोणत्या युगातील आहे ते लगेच आपल्याला सांगतील पाहिल्यावर, कारण कोणत्या प्रकारातली विहीर आहे ते सुद्धा सांगतील. दादा, तर आपल्यासोबत आता अशोक बांडे सुद्धा आलेले आहेत, इथले स्थानिक आहेत, आमचे मित्र आहेत. अरे वा, ही पाहायची इथेच बाजूला विहीर आहे. बापरे, खूप मोठी आहे. इकडून पावसाळी खालपर्यंत जाऊन परत हे वरचा भाग वेगळा दिसतो, असा आहे तो, आहे ना. इकडून सुरुवात होती बघ, आणि इथे मध्ये गॅप आहे, इथून हे वरचा. हां, भरपूर वर्षापूर्वी आम्ही लोक खेळायला यायचे, ग्राउंड आहे, हां, इथून पाणी नाही जात जायला. उन्हाळ्यातून पण इथे पाणी असतो. लोक इथून हे घेऊन जायचे, भाऱ्या घेऊन जायचे नाट्यात ठेवा. आता हे किती खोल असेल साधारण? साधारण नाही म्हटलं तरी आता 30 फूट असेल. 30 फूट मग आहे ना. विनोद दादा आले तिकडून शोधत येत आहेत. हे आम्ही इकडून रस्त्याने किती वेळा जात असतो नाट्याला वगैरे, परंतु आमच्याकडे लक्ष नाही या बाजूला कुठे काय हे आम्हाला माहिती नसतं. पण असं इथे स्थानिकांकडून आम्हाला माहिती भेटते. व्हिडिओ कॉल करतोय ती उंच आहे ती, आणि ते दाखवते पण इथून दिसतंय ते हे वेगळा भाग हो ना. आणि ते उतरलेलं दाखवलं ते याच्यातून ह्या. तिथून खाली गेलं असतं. अच्छा अच्छा. मगाशी आपण जी विहीर पाहिली ती अडचणीच्या ठिकाणी होती. आता हे पूर्ण असं आपण पाहताय, पूर्ण कातळ आहे, सड्यासारखं आहे, आणि या सड्यावर आपल्याला ही विहीर पाहायला मिळते. हा हा, ओके ओके, ठीक आहे. आपण कोल्हापूर फाट्यावर जी विहीर बघितली त्याच प्रकारातली बारव आहे, आणि हिलाही तसाच प्रकार आहे. फक्त आता तो पाण्यामुळे आपल्याला दिसत नाही, फक्त ही मोकळ्या ठिकाणी आहे, पूर्ण मोकळ्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला इथला वरचा भाग किंवा जी रचना दिसून येते ती पूर्ण झाडांमध्ये असल्यामुळे ती रचना आपल्याला दिसून येत नाही. पण सेम दोन्हीचा प्रकार सेम आहे, तीही अशा प्रकारे आहे, आणि याला पोखरण म्हणतात. म्हणजे हा जो प्रकार आहे बारवचा, हा साधारण मध्ययुगीन काळातला हा प्रकार आहे. आणि हिला बांधकाम नाही आहे, तर ही पूर्ण ताशीवमध्ये पूर्ण अशी खोदून काढलेली आहे. ही आजपर्यंत खालीपर्यंत पूर्ण खोदलेली आहे, बरोबर असं नाही, ही पूर्ण खोदलेली आहे. याच्या मागचाही उद्देश तो की पूर्वीचं जलव्यवस्थापन जे होतं ते जलव्यवस्थापन आजही टिकून आहे, आणि आजही तेच जलव्यवस्थापन आजच्याही लोकांची तहान भागवू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा त्या विहिरीमध्ये सुद्धा म्हणजे ती कोल्हापूर फाट्यावरची विहीर आणि ती धारतळ्याच्या पानेरी फाट्यावरची विहीर, ह्या दोन्ही धाऊलवंदी भागाला, ही धाऊलवंदी गावामध्ये आली. आणि ह्या दोन्ही विहिरी ज्या आहेत ह्या सेम प्रकारातल्या आहेत. रानतळ्यावर धारतळ्यावरचं जे तळं आहे ती तळी आहे, आणि ती सुद्धा जलव्यवस्थापनातलाच एक भाग आहे. पूर्वीच्या काळातला, मध्ययुगातला, साधारण 5व्या शतक ते 15व्या शतकातला हा सगळा ही जी काही कला आहे ती त्या काळातली आहे.
आणि त्या अनुषंगाने ह्याचा अभ्यास होणं, ह्याच्यावर जास्तीत जास्त हे जलस्रोत साफ करून ह्याचा वापर करणं, हे जर वापर केला तर आजच्या जगात सुद्धा ह्या तळ्या, ह्या बारव किंवा ह्या वाफी ज्या आहेत किंवा तडाग आहे किंवा आता ही पोखरण आहे, ह्या सगळ्या प्रकार हे आजच्या काळातल्या लोकांना सुद्धा पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करून देऊ शकतात. त्याच्यासाठी फक्त ह्यांचे झरे साफ करणे, कारण खाली सुद्धा एक कातळ आहे, खाली काय त्याच्यामध्ये असं माती नाहीये, तेव्हा झरे ती कातळातली झरं आहेत ती कुठेतरी मुजलेली असतात, ते साफ करून पुन्हा याचा वापर सुरू करणे आणि याचं जतन करणे. पिण्यायोग्य असू शकतं. हो 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 हो, कारण हे कातळातलं पाणी असल्यामुळे हे खूप स्वच्छ पाणी असणार आहे. आज याचा पण वापर करून स्वच्छ पाणी असणार आहे आणि मुळात त्याचे खालचे झरे जर साफ झाले तर ह्याला कुठे प्रश्न येणार नाही. कारण हे पण तळं आपण ह्याचा व्हिडिओ उन्हाळ्यातला व्हिडिओ खालच्या बाजूला अजून 100% त्याचा थोडासा भाग असेल, 1 फूटवर असेल, 2 फूट असेल, झरे मोकळे झाले की हा पाण्याचा जो स्रोत आहे तो पुन्हा जलस्रोत पुन्हा सुरू होऊ शकतो आणि अनेक गावांचे हा बघू शकतो. संरक्षित भिंत अशी नाही आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्याची घटना वगैरे घडल्या का, कुठला प्राणी वगैरे आतमध्ये पडून? माझ्या आठवणीत असं कुठला प्रकार घडलेला नाही, परंतु काय माहिती आहे काय की इथली जे स्थानिक गुरखी आहेत, गुरं घेऊन येतात, प्रत्येकाला इथलं माहिती आहे इथलं काय आहे सगळं वातावरण, त्यामुळे ते आपली गुरं वगैरे म्हणजे तो उन्हातच जातात पाण्यासाठी. बाकी पावसात पाणी भरपूर मुबलक असल्यामुळे तसा प्रसंग काय इथे घडलेला नाही आहे अजूनपर्यंत. पण उन्हाळ्यात मात्र अखेरीला गुरं पाण्याचा तो वापर किंवा जाणार येणारा वाट सुरू पाण्याचा वापर करतो पिण्यासाठी. फक्त आता ते कसं दलदल ते हे झाल्यामुळे साचल्यामुळे ते मुबलकचा साठा होत नाही पाण्याचा. तो जर उपसा झाला तर खरोखर इथल्या लोकांना जाणार येणाऱ्यांना किंवा कोण असेल तर ते मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकतं. किंवा आता तुम्ही म्हणताय ते उन्हाळ्यात सुद्धा इथे पाणी असतं, बरोबर आहे, ते आजूबाजूला बागायतदार वगैरे आहेत, तर त्यांनी याचा वापर का नाही केला असेल? नाही, हे कसं पुरातत्व खात्याचं असल्यामुळे ना असं शक्यतो त्याच्यावर कोण ताबा घेऊ शकत नाही, असं झालंय. बरोबर. म्हणून वैयक्तिक म्हणजे असं असतं तर ठीक होतं की बाबा माझी जागा आहे तर मी तिथे काहीतरी करेन असं. पूर्वपार आहे तर ते लोक काय म्हणतात की बाबा पुरातन आहे त्यामुळे असं कोण खाजगी मालकी हक्क नाही याच्यावर. हा, मालकी हक्क नाही. एक वेळ आम्ही त्यावेळेला आमची जुनी लोक सांगतात की आमच्या आठवणीमध्ये आम्ही ते बाजूला इथे एक असं छोटंसं मैदान आहे दाबल म्हणून, त्या दाबलामध्ये आम्ही असे मॅच वगैरे भरवायचे टुर्नामेंट. तर आम्हाला जर एवढ्या लांबून तिथून 4 किलोमीटर पाणी आणण्यापेक्षा आम्ही इथून घेऊन जायचे. अच्छा. मग त्या लोकांनी आम्ही दाखवून ठेवलं की बाबा तुम्हाला असं काय असं प्रसंग आला तर इथे आपल्याला पाणी उपलब्ध आहे, मग त्या हिशोबाने आम्ही यायचं इकडे. किंवा शिकारीला वगैरे गेलेले लोक त्यांची पण ताण बघायची इकडे आल्यानंतर. गुरं खाली उतरतात? आम्ही स्वतः उतरलोय का. अच्छा. आम्ही तिथे तिथपर्यंत जाऊन आलो. उन्हाळ्यात अगदी म्हणजे टोटली पायऱ्या ओपन असतात, थोडंसं पाणी असते इकडच्या भागात. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याकडे उन्हाळ्यातील सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहे, तर तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आपण अपलोड करणार आहोत ह्या व्हिडिओमध्येच, तो देखील तुम्ही पहा.
तर मित्रांनो आता आपण 3 ठिकाणी पाहिलेत आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. आणखीन देखील बरेच असे ठिकाण आहेत राजापुरामध्ये, ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्यासोबत आलेले हे प्रसाद भोसले तसंच अशोक बंडवे यांचं आमच्या चॅनलकडून मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. तसंच मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि आमचा व्हिडिओ करण्यामागे एकच उद्देश आहे की आता ह्या राजापुरामध्ये जे आपल्या राजापूरमध्ये कोकणामध्ये ज्या ह्या प्राचीन कलाकृती आपल्याला सापडत आहेत त्याचं जतन होणं खूप गरजेचं आहे. आणि ही जी कलाकृती आहे ती आपल्या दर्शकांपर्यंत जनसामान्यापर्यंत ही माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या महाकोकण चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.